आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। सोन्याळ वीज उपकेंद्रात 5 MW क्षमतेचा नवीन पॉवर टीसी कार्यान्वित। वीज पुरवठा पूर्ववत 2-3 दिवस अखंड प्रयत्नातून यंत्रणेची धडपड, 7 गावांना दिलासा। जत तालुक्यातील सोन्याळ येथील 3311 kV वीज उपकेंद्रात 5 MW क्षमतेचा नवीन पॉवर ट्रान्सफॉर्म बसवून कार्यान्वित करण्यात आला असून 7 गावांचा वीज पुरवठा 7व्या दिवशी पूर्ववत करण्यात आला आहे। 2-3 दिवस अखंड प्रयत्न करत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून ही दुरुस्ती पूर्ण केली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। जत तालुक्यातील सोन्याळ येथील वीज उपकेंद्रावर काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यात वीज कोसळून मुख्य पॉवर ट्रान्सफॉर्म जळाल्याने सोन्याळसह लकडेवाडी, जाडरबोबलाद, व्हसपेट, माडग्याळ, कुलारवाडी, उडगी आणि अंकलगी या गावातील वाड्या वस्त्या व शेतातील घरे पूर्णपणे अंधारात बुडाली होते। या अचानक घडलेल्या घटनेमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते। पिण्याच्या पाण्यापासून ते शेतीच्या कामापर्यंत सर्वच बाबींवर परिणाम झाला होता। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात विजांचा कडकडाट होत असताना ही घटना घडली होती। त्यानंतर वीज वितरण विभागाने तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून दिवसातून केवळ 4 तास वीज पुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला। मात्र हा पुरवठा अपुरा आणि अनियमित ठरत असल्याने नागरिक, शेतकरी व व्यावसायिक वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। विशेषतः शेती पंप, पाणी पुरवठा योजना आणि दैनंदिन घरगुती कामे ठप्प झाली होती। या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेत वीज वितरण विभागाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या। मिरज, सांगली येथून तांत्रिक पथक बोलवण्यात आले। महाकाल विभागाचे उपकार्यकारी अभियंता भूतडा साहेब विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संक विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता अनंत लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माडग्याळ शाखेचे सहाय्यक अभियंता प्रमोद माडे यांच्या नेतृत्वाखाली दुरुस्तीचे काम वेगाने सुरू करण्यात आले। शाखा अभियंता प्रमोद माडे यांनी तातडीने वरिष्ठ कार्यालयाशी समन्वय साधत फलटण येथून 5 MW क्षमतेचा नवीन पॉवर ट्रान्सफॉर्म मागवला। 2-3 दिवस सातत्याने पाठपुरावा करून हा ट्रान्सफॉर्म सोन्याळ उपकेंद्रात आणण्यात आला। त्यानंतर बसवण्याचे कामही युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले। या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अधिकारी व कर्मचारी वर्गाने दिवस रात्र अथक परिश्रम घेतले। अखेर नवीन टीसी यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आला असून सर्व फीडर सुरळीत करण्यात आले आहेत। त्यामुळे 7व्या दिवशी सर्व गावांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आहे। या कामामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेती, पाणी पुरवठा व दैनंदिन व्यवहार पुन्हा सुरळीत होऊ लागले आहेत। या दुरुस्ती कामात माडग्याळ विभागाचे शाखा अभियंता प्रमोद माडे, वरिष्ठ तंत्रज्ञ रामदास सुतार, यंत्रचालक केराप्पा वाघमोडे, अवन्ना पुजारी, नबी तिकोडी, महेश लुब्दी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। तसेच सोन्याळ येथील वायरमन श्रीमंत कलगुंडे, सिद्धू गारडे, सूरज काटे, हुसेन जमादार, महेंद्र विभूते, विजय चव्हाण, संतोष पुजारी आणि राजाराम दळबाई यांनीही मेहनत घेत कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले। अचानक उद्भवलेल्या या संकटावर अल्पावधीत मात करून वीज पुरवठा पूर्ववत केल्याबद्दल वीज वितरण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही प्रशासनाने वेगाने हालचाल करून नागरिकांना दिलासा दिला, अशा शब्दात ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।